उन्हाळा स्पेशल शेवई फ्रूट कस्टर्ड एवढं झटपट तयार होतं आणि खायला एवढं जबरदस्त लागतं ना. तुम्ही जर हे एकदा ट्राय कराल ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. तसेच याला आपण आपल्या आवडीनुसार बनवू शकतो आणि मनाप्रमाणे गार्निश करू शकतो. आता उन्हाळ्यात जर कधी घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही ही डिश बनवू शकता. पाहुणे एवढे खुश होतील ना आणि खरंच खूपच कौतुक करतील, कारण हे खरंच खूपच जबरदस्त तयार होते. तर आपल्या शेवई फ्रूट कस्टर्डसाठी आपण अगोदर शेवई कस्टर्ड बनवून घेऊया. तर शेवई कस्टर्डसाठी मी या शेवया वापरलेल्या आहेत. खीरसाठी आपण ज्या शेवया आणतो ना त्यापेक्षा या थोड्याशा जाडसर असतात. तर शेवई कस्टर्ड बनवण्यासाठी मी लगेच कढई गॅसवरती ठेवली आहे आणि त्यात 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. आता लगेच यात मी 1/4 कप या शेवया घालते आहे. या शेवयात आपल्याला हलक्याशा ऑरेंज कलरच्या होईस्तोवर तुपात छान भाजून घ्यायचे आहे. या शेवयांपासून आपण उपमा बनवू शकतो, पुलाव बनवू शकतो, तसेच खीरही बनवू शकतो. खूप छान होते. याला आता असा हलकासा ऑरेंज कलर यायला सुरुवात झाली, तुम्ही पाहू शकाल. यात आपल्याला जास्त जाळायच्या देखील नाही आहे. शेवया आपल्या छान भाजलेल्या आहेत. शेवयातून छान खमंग भाजल्याचा वास आला की लगेच आपल्याला यात दूध घालायचं आहे. 2 कप दूध घालते मी. दूध गरम करून घेतलेलं होतं, तेच दूध घातलेलं आहे मी. तुम्ही थंड दूधही घालू शकता. तसेच इथे मी म्हशीचं दूध घातलेलं आहे. म्हशीच्या दुधामुळे छान क्रीमी कस्टर्ड तयार होतं आपलं. आता यावरती ही जी साय जमा होते ती आपल्याला यात मोडून घ्यायची आहे आणि जास्त साय जमा होऊ नये यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवून हे 2 ते 3 मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आहे. तोवर लगेच आपल्याला परत एका कपात अर्धा ते 1/4 कप दूध घ्यायचं आहे. त्यात 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घालायचे आहे आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालायचे आहे. कस्टर्ड पावडरमुळे आणि मिल्क पावडरमुळे हे घट्ट व्हायला देखील मदत होते. तसंच मिल्क पावडरमुळे हे छान क्रीमी आणि खूप छान टेस्टी कस्टर्ड तयार होतं. त्यामुळे या दोन्ही जिन्नस आपल्याला आवर्जून घालायचे आहे आणि त्यानंतर याची अशी पातळ पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला शेवयात घालायची आहे. यावरचं झाकण काढून आता शेवया आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता ह्यात झाकण न ठेवता 1-2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपण जी कस्टर्डची पेस्ट बनवलेली आहे ती यात घालायची आहे. सगळी पेस्ट घालून घेतली मी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग कस्टर्ड पावडरचे गुठळ्या जमा होतात. छान टेक्स्चर आलं याला कस्टर्ड पावडर घातल्यामुळे आणि छान थिकनेस देखील आला आहे, तुम्ही पाहू शकाल. त्या कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. परत 1-2 मिनिट या शेवया आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आता यावरती झाकण ठेवून ह्या 2 मिनिट मी शिजवून घेते. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख टेक्स्चर आलं याला. आता आपल्याला यात साखर घालायची आहे. 1/4 कप साखर घातलेली आहे मी. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही, फक्त साखर मेल्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. तसेच आता यावरती झाकण ठेवायचे नाही आहे. झाकण न ठेवता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे. टेक्स्चरही खूप छान सुरेख आलेलं आहे. छान क्रीमी कस्टर्ड तयार झालं आहे आपलं, तुम्ही पाहू शकाल. आता लगेच गॅस बंद करते मी. हे कस्टर्ड मी आता थोड्या वेळ रूम टेम्परेचरवरती थंड करून त्यानंतर थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेते. आता हे थंड होतं आहे तोवर लगेच आपल्याला फ्रूट्स कट करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात फ्रूट्स घालू शकता. मी हिरवे अंगूर घेतलेले आहे, डाळिंब घेतलेला आहे, 1 आंबा असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि केळी घेतलेली आहे. तसेच कस्टर्डला गार्निशिंग करण्यासाठी बदाम आणि पिस्ता असा बारीक कट करून घेतलेला आहे. तसेच टुटी फ्रुटी देखील घेतलेले आहे आणि 10 मिनिट अगोदर अर्धा चमचा सब्जा अर्धी वाटी पाण्यात भिजत ठेवलेला होता. 10 मिनिटानंतर तो व्यवस्थित भिजलेला आहे. अशा प्रकारे हा देखील घ्यायचा आहे आपल्याला. आता ही मी केळी कट करून घेते. केळी देखील आपल्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. तसेच तुम्ही यात सफरचंद देखील घालू शकता, किवी देखील घालू शकता किंवा तुम्हाला इतर दुसरी कुठली अजून फळं आवडत असेल तर ते देखील घालू शकता किंवा यातले आवडत नसतील तर ते स्किप देखील करू शकता. केळी मी आता अशा बारीक पीसेसमध्ये कट करून घेते. अशा प्रकारे आता आपल्या शेवया देखील थंड झालेल्या आहे. आता आपण आपलं शेवई फ्रूट कस्टर्ड सर्व करूयात. तर इथे मी 2 ग्लास घेतले. यात आपल्याला भिजवलेला 1-1 चमचा सब्जा घालायचा आहे. त्यानंतर यात मी थोडंसं रूअफजा घालते आणि एका साईडने ऑरेंज सिरप घालते. यामुळे आपलं शेवई फ्रूट कस्टर्ड खूप छान दिसतं. त्यानंतर आता आपल्याला शेवया घालायच्या आहे 3 ते 4 चमचे किंवा तुम्हाला आवडतील तितक्या प्रमाणात. परत थोडंसं मी रूअफजा घातले आणि त्यानंतर आता आवडीनुसार फळे यात घालायचे आहे. ग्रेप्स घातलेले आहेत मी. त्यानंतर आंबा घातलेला आहे कट करून, केळी घातलेली आहे थोडीशी आणि त्यानंतर डाळिंब घातलेलं आहे वरून. आता परत 1 चमचा शेवई घातलेली आहे. आता यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे, बदाम आणि पिस्ता, आणि याची अजून रंगत वाढवण्यासाठी वरून टुटी फ्रुटी घालायची आहे. आपलं आता शेवई फ्रूट कस्टर्ड तयार आहे. तसेच यात तुम्ही आईस्क्रीम घालून देखील सजवू शकता. शेवई कस्टर्ड घालायचं आहे, फ्रूट्स घालायचे आहे, वरून आईस्क्रीम घालायचं आहे
आणि पाहिजे तसं याला डेकोरेट करून घ्यायचं आहे. यात तुम्हाला जास्त ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर जास्त ड्रायफ्रूट्स घालायचे आहे, फळं जास्त आवडत असेल तर फळं जास्त घालायचे आहे. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही याला डेकोरेट करू शकता आणि खाऊ शकता. जबरदस्त लागते. आपलं शेवई फ्रूट कस्टर्ड तयार आहे. किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल आणि खायला खरंच एवढं जबरदस्त लागतं ना. तुम्ही एकदा करून खाऊन पहा, तुम्हाला खूप आवडेल. आता तुम्हाला जास्त झंझटमध्ये पडायचं नसेल आणि सिंपल पद्धतीने शेवई फ्रूट कस्टर्ड बनवायचं असेल तर शेवई अगोदर बनवून घ्यायची. त्यात आवडीनुसार फ्रूट्स घालायचे, ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मिक्स करून खायचे. खूप छान लागतं. किंवा मग आपलं पहिल्यासारखं हे गार्निश करून खायचं. खूपच मस्त लागतं. तसेच तुमच्याकडे ग्लास नसतील तर तुम्ही याला वाटीत देखील सर्व करून गार्निश करून या कस्टर्डचा आनंद घेऊ शकता. तर अशा प्रकारे या सिंपल पद्धतीने तुम्ही शेवई फ्रूट कस्टर्ड बनवू शकता. खरंच एकदा बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला, कारण हे खूपच छान लागतं. तसेच जर कधी घरी जास्त पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे झटपट तयार होणारं डिझर्ट बनवू शकता. खूपच मस्त लागतं. तर रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.